श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 351चा उर्वरित भाग। रानाईसा दादोसांची वाटी ओळखत नव्हती, ती सर्वज्ञांचीच वाटी घेऊन निघाली। तेव्हा दायसा पलीकडून येत होत्या। रानाईसा अंगणात भेटली। दायसा म्हणाल्या, आवो ही कोणाची वाटी नेता? ती म्हणाली, रामदेवाची वाटी घेऊन जात आहे। दायसा म्हणाल्या, ही तर आमची वाटी असे म्हणून तिच्या हातातून घेतली व तिची वाटी आणून तुमची ही घ्या वाटी म्हणून तिच्या हातात दिली। मग दायसा सर्वज्ञांजवळ आल्या। सर्वज्ञ म्हणाले, बाई ही तुमची वाटी आहे? दायसा म्हणाल्या, तर मग काय, जी सर्वज्ञांचे ते आमचे नाही काय? यावर सर्वज्ञांनी प्रतिवर्तेचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एकी पतिव्रता असे, ती आपुल्या पतीची सेवा करी, शुश्रूषा करी, म्हणिये व्यापारू करी, तो त्याचा मनोनी करी, लेकुरवा जेऊ वाढी, तेयाची मनोनी वाढी, आपण या शृंगारू करी, ते तया लागी मनोनी करी, मग तेयाची जेथुली जोडीत असे तेथुली तियेच्या हाती दे, तो तिये ते काही सेनही वांचिना। तसे परमेश्वर आपण जो आनंद अनुभवितात तोच आनंदाचा अनुभव भक्ताला देतात। सर्वज्ञ म्हणाले, ऐसे कई होईल पोरा, जीवा ते येथीचे ते आपुले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।